स्नेहलता मॅम, मी तुम्हाला परत विचारतोय, प्लीज सांगा ना, तुम्ही राधाला कसं मनवलं? तुम्ही जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत आपण पुढेच जायचं नाही. तुम्ही थांबवा गाडी. राधा राधा राधा, आपण? मी स्नेहलता श्रीखंडे, तुझ्या डीन मोनिका मॅडम त्यांची मी आई. ओ हॅलो मॅम. ते महत्वाचं नाहीये. मला एक सांग, तू कबीरवर प्रेम करतेस? पण मॅम तुम्ही हे सगळं हो किंवा नाही सांग. तू कबीरवर प्रेम करतेस का? हा इतका सरळ प्रश्न नाहीये मॅम. तो तुला इथंच राहायला हवाय ना? त्यांनी दिल्लीला जायला नकोय ना? बस, त्याची गाडी सुटायच्या आत आपण त्याला गाठायला पाहिजे. बस 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 बस, लवकर बस. हे बघ, तो माणूस येतो ना पळत मागून, त्याची गाडी आहे. तो इथं आला तर आपल्याला दोघींनाही पोलीस स्टेशनवर जायला लागेल. चल लवकर बस ना, बस ग. मॅम, यू आर सिम्पली अमेझिंग. थँक यू सो मच. अण्णा चल लवकर, चल. डालीला पाणी पण द्या. डाले चारा खा, पाणी पी. डाले, तू परत का आला ढापण्या? मला कोणीतरी घेऊन आलंय. कोण? चला कबीर, राधा, घरी जाऊया. वा, म्हशीची आई आली गोठ्यात.
कबीर इकडे आहे जरा. ही पाटी काढ आणि फेक तिकडे. जा तू आणि राधा सामान घेऊन या. राधा चल. चल. ए सत्या पांडे लवकर ये लवकर. ए भाई काय झाला? काय आग लागली का काय? अरे तोफ का गोला ते बघ कोण आलाय. गावात कबीर परत आला आणि आजी पण. हा ना भाई एक नंबर. म्हणजे काय. चल 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 खाली चल लवकर. काय आवडलं का माझा नवीन गोटा? नाईस. पण हा गोठा आहे वाटत नाही. इथं राहतेस तू? बाई डोक्यावर पडला का? हा गोठा दिसतोय का तुम्हाला? हा गोठा म्हणजे ते डॉलीचं घर, कळलं का? हा तुझं नाव काय म्हणालीस? माझं नाव व्हॉट एव्हर. ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तू नाक कान डोळे मेंदू उघडे ठेवून ऐक. महत्वाचं हे आहे की जोपर्यंत माझ्या मुलीचं म्हणजे डॉक्टर मोनिका श्रीखंडेचं घर पूर्वीसारखं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी इथे राहणार आणि माझा पाहुणचार तुला करायला लागणार. ओ अक्का ते पैसे. दिसत नाही बोलते ते, जरा थांब. तुमचा आमचा काय संबंध? हा माझ्या घरात तुम्हाला एंट्री नाही. अच्छा हे घर तुझं आहे का? आणि ते घर माझ्या मुलीचं. मग त्या घराचा गोठा कसा केलास तू? तिथं पाऊल टाकायची परमिशन तुला कोणी दिली? हे बघा तुमचा वयाचा मान ठेवते म्हणून तुमच्याशी नीट बोलते. हे सगळं उचलायचं निघायचं इथून. अक्का अहो द्या ना पैसे. अरे उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको. माझं डोकं गरम करू नको. अक्का चिडली तर काय करते माहितीये ना? घर माझं, मुलगी माझी, इच्छा माझी. तू कोण मला सांगणारी मी कुठे राहायचं ते? या घराची ओनर का त्या घराची? आय थिंक हे घर टार्झन बापूंचं आहे म्हणजे देवाचं आहे आणि ते घर माझ्या मुलीचं आहे. मग मी ठरवीन माझ्या मुलीच्या घरी राहायचं का जावई बापूंच्या घरी राहायचं. काय मुलगी जावे काय चाललंय? उगाच नातं जोडायचा प्रयत्न करू नका. आणि हे बघा उंच उडायचा प्रयत्न करू नका. धपक करून खाली पडाल. मी पडले तर मला सावरणारे खूप आहेत पण तू पडलीस तर? अहो अक्का द्या ना पैसे. हो दुसरी पण ऑर्डर आहे. उशीर होतोय. अरे तुझे पैसे काय पळून चालले काय? सारखं पैसे पैसे करतो. हा थांब. हे घे तुझे पैसे. अहो थँक्यू मॅडम. याला म्हणतात संस्कार. लक्ष्मीचा आदर कसा करावा हे सुद्धा शिकवायला लागणार. आणि शिकवेन, नक्की शिकवेन, सगळं शिकवेन. अरे काल नात तू. अरे काय नाही होत नात तू. ये बघ
अजून तरी कळतंय तुला सावरायला कुणी नसेल, एकटी पडशील. हे प्रॉमिस आहे स्नेहलता श्रीखंडेचं. मस्त घर आहे की टर्झन बापूंचं. वा. अरे आजी नमस्कार करता. हो. गब्बर, आता आजी आपल्याकडेच राहणार. आणि राधा कबीर पण. अरे वा क्या बात आहे. चला तुम्हाला तुमची रूम दाखवतो. चल चल चल. या आजी या, आपण तुम्हाला तुमची रूम दाखवतो. या या या. अरे ही कुठली खोली? ही बरी आहे की खालच्या खाली? नाही नाही नको आजी. अहो अहो थांबा आजी. नाही नको. अहो, बरी आहे की खालच्या खाली? इथंच राहते मी. अहो, नाही नाही नको नको हे नको हे नको. एवढं काय घाबरायला झालं? भूताची खोली आहे की काय ही? एक वेळ भूत परवडला. भूतापेक्षा डेंजर प्रकरण आहे आमची अक्काची खोली आहे ना ही. हक्काची खोली आहे? चला तुम्हाला मग दुसरी- मी इथंच राहते. पण काय कबाडी आहे इथे. हे रामा. शी, शी, नाही, शी, नको. शी, शी. अहो अहो ऐका. अहो आजी. आजी काय झालं हसायला? भूत बघायचे? जा जा. हा? ये लगा सिक्सर. तर अशा प्रकारे पहिल्याच बॉलवरती आपल्या नव्या बॅट्समनने एक शानदार सिक्सर मारून आपल्या जुन्या बॉलरचा थोबाड बंद केलेला आहे. आता हा बॉल काय स्ट्रॅटेजी वापरणार आपण बघायला पाहिजे. तो बाउन्सर टाकणार की सिक्सर खाणार, मॅच आता इंटरवेस्टिंग वलनावर. ह्या झिपरीची हिंमत कशी झाली? माझ्याच घरात येऊन माझीच साडी माझ्या तोंडावर फेकते. हिला मी सोडतच नाही. सोडतच नाही. तू सोड. सोड तू. सोड तू. सोड. सोड. ओ थांब ना थांब. ट्रेन घे जरा. कशाला एवढी कावते तू? हे अक्के, आणि तूच आम्हाला सांगितलं होतंस ना की मेहमान भगवान का रूप होता है. अगं मग तुझाच नियम कसा काय मोडायचा आम्ही? थोबाड फडी. काय अगं 2-4 दिवसाचा तर सवाल आहे ना. बस काय. हे अक्के, आणि तुला सांगू काय, मला नाही वाटत ही आजी तुझ्या समोर ठीक आहे. अगं डॉलीबाई सारख्या बाईला 4 दिवसात पळून लावलंयस तू. ही काय आणि अक्का बघ, तुला या बाईची मचमच कायमची संपवायची असेल ना तर आपण तुला एक जालिम इलाज सांगतो. पण ठीक आहे, तुला आता ऐकायचं नाही तर काय करणार. आपण जातो ना. ए मुडद्या. सांग सांग. सांगतो. हे बघ, तू डॉलीबाईच्या घराचा गोटा केलाय ना, तो आत्ताच्या आत्ता नीट करून टाक. म्हणजे ही बाई तिकडे जाईल, इथे थांबणारच नाही. कसा? ए अक्का, नाहीतर काय व्हायचं, बाई आतमध्ये आणि तू बाहेर. एक तर तुझी तब्येत बरी नसते, बाहेर किती थंडी आहे माहितीये ना तुला. अक्के अगं, तू झोपणार कुठे, राहणार कशी तू? बघ, त्यामुळे आमचं ऐक तू ना. हा अक्का, नाही तर कसा होईल माहितीये. अक्काला आली आकडी, अक्का झाली वाकडी. कळलं ना तुला? अरे जाम दिवसाने ना लई भूक लागली. जा आईना बोलवतो पटकन. चल जा जा. आलेच बाई. अरे अगो बाई, एवढं सगळं बनवलंय. कोण शेफ? कोण आहे तुमचा? आई आपली अक्का आहे ना, एक नंबर जेवण बनवते. हे सगळं तिनेच बनवलं माहितीये. अहो तुम्ही एकदा खायला लागाल ना तर खातच राहाल. एकदम बोट वगैरे चाटाल मस्त पैकी. आता मजा बघायची. फक्त साथ दे तुम्हाला. किती करतेस ग तू यांच्यासाठी. सॉरी, तुला आग जाग केलं तर चालेल ना? राग नाही ना येणार? नाही म्हणजे अहो आई, कसला राग आणि कसलं काय. अहो तुम्ही वयाने मानाने एवढ्या मोठ्या.
तुम्ही ना आपल्याला ना आवाज नकाच करू, अरे तू रेस करा की नाही. आके वाढ वाढ वाढ. हा अगो बाई, तुमच्याकडे स्वयंपाक कोण करतं, महाराजा की महाराणी? मी बनवते. हा आता हे तेलात आमटी आहे का आमटीत तेल आहे? केवढं ते तेल. बाई बाई ग, हार्टचं काय होणार अशानी? ही पोळी आहे की हत्तीचा रोट? ऐक गं. एवढं लागलं? नाही, जेवा ना, जेवा तुम्ही. घ्या ना, घ्या. नाही, मी सुरुवात करते, तुम्ही पण घ्या. हा. आई, काय झालं? ताट चांगले आहेत असं बघण्यासाठी खडे घातलेत का आमटीत? आम्ही रोज हेच जेवण जेवतो. आमच्या ताटात नाहीत खडे, तुमच्याच बरे आले. ह्याच्यात हे तेल आहे, ह्याच्यात तेल, हे काय चाललंय तुमचं? हा तेच तर म्हणते मी, केवढं ते तेल. कोणाला हार्टचा ट्रबल तर नाही ना झाला? आणि अशा घरात माझी मुलगी येणार आहे. ती किती हेल्थ कॉन्शियस आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो, म्हणजे काय? हा बोलला नंदीबेन. हे अगं अख्खे आई बरोबर तर बोलतात ना, है ना? तुलाच तो हार्टचा त्रास झाला होता ना? मला झाला होता त्रास, पण त्याच्यामुळे नाही, त्या टवळीमुळे झाला होता. कळलं ना? आयुष्यभर हेच जेवण जेवतो ना, आपल्याला काही त्रास झाला नाही. ती गेली, आता ही टवळी आली. अरे देवा, माझी मुलगी या घरात येणार आहे. टार्झन बापू, कसं होणार माझ्या मुलीचं? टार्झन बापू, हा आई. अक्काला मी इथं आलेली आवडलेलं दिसत नाहीये. मला तिला जास्त त्रास नाही द्यायचा आहे. तुम्ही माझं एक काम करता का? हा बोला ना, लगेच करतो. तिला जास्त त्रास नको म्हणून मी बाहेरचं खाऊनच मॅनेज करते आज. हे आजी बाहेरचा कशाला, आका बनवेल ना नवीन काहीतरी एकदम भारीतलं. काय आका बनवशील ना? जा पटकन बनव, जा जा जा. थोबाड फोडू? नाही, नको. टार्झन बापू, एक पिझ्झा मागवता का? मला पण 2 पिझ्झा मागवा. हा हा हा. ए, जे वाढले ते जेव. हो, ठेवला. टार्झन बापू, पिझ्झा प्लीज. हा लगेच. देवा, काय सांगितलं? नाही ठेवला. पिझ्झा प्लीज. टार्झन बापू, मागवतो ना लगेच. हा. देवा, मी असताना बाहेरचं मागवायचं नाही सांगितलं ना? नाही येणार, ठेवला. ठीक आहे, मग मी उपाशीच राहते. एक मिनिट थांबा. हॅलो, पिझ्झावाला, एकदम भारीतला पिझ्झा सांग आपल्याला. हा, कुठला तरी. हा किती? 1 2 हा 3 4 5. हा 5 पिझ्झा हवेत. हा आके, तुला पण हवे का पिझ्झा? 5 पिझ्झा सांग लगेच. हा 5 पिझ्झा पाठवायचा लगेच. हा सांगितलंय. चला, पिझ्झा आला ना की आम्हाला आवाज द्या. हा आणि तू एकटी खाऊ नको हा पिझ्झा. नाही म्हणता सगळे संपवशील.